आणि आता राजांची जीभ काढायची. जबडा उघडायला लागला, जबडा उघडायला तयार नाही. डोक्यावरती दाब दिला, जबडा उघडायला तयार नाही. अरे उघडालच कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदात हे आमच्या अवकात सांगणारा छावा आहे. अरे जबडा उघडल तरी कसा? पण हमशी हुशार. राजांचं नाक दाबलं, श्वासासाठी घुसमट सुरू झाली. आणि जशी घुसमट सुरू झाली तसं राजांचा जबडा उघडला गेला. पकडली जे पकडेमध्ये कचकन बाहेर ओढून काढली. समोर वळवळ करत पडली होती. आणि फाल्गुन वद्य अमावस्येला ज्यांचा बलिदान दिवस खऱ्या अर्थानं साजरा झाला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याला पडलेलं देखणं स्वप्न ज्यानं त्या दिल्लीच्या तख्ताला टक्कर दिली ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्या मुकरब खानानं संगमेश्वर या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं. आणि कैद केल्याच्या नंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणारा पूर्वीचा बहादूरगड आणि आत्ताचा धर्मवीरगड, या धर्मवीर गडापर्यंत 12 दिवसामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं. दादा आणल्याच्या नंतर संभाजी राजांना विचारलं, राजे इस्लाम कबूल करणार? धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी सांगितलं, प्राण गेला तरी 72 पण मी माझा धर्म सोडणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या हिंदू धर्माकरता मी लढत राहणार आहे. आणि मुस्लिम धर्माचे धर्मगुरू त्या धर्मगुरूंना विचारण्यात आलं, संभा का कत्ल किस तरह से किया जाए? सांगण्यात आलं, हलाल किया जाए, तुकडे तुकडे करून मारण्यात यावं. आणि सुरू झाली सजीची अंमलबजावणी. दुसऱ्या दिवशी हमशी हातामध्ये तप्त सळ्या घेऊन आला. जसं आला तसं राजांच्या डोळ्यामध्ये तप्त सुळ्या घुसवल्या गेल्या. उरल्या काळ्या कबीन खोपण्या. सांगायला मी सहजतेनं सांगून जाते आहे आणि ऐकताना तुम्ही सहजतेनं ऐकताय, पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही दादा. पुढची राजांची अंमलबजावणी होती सजेची. राजांची जीभ त्यांच्या मुखापासून वेगळी करायची. वढू पुत्र तुळापूरच्या त्रिवेणी संगमावरती राजांना आणण्यात आलं. दादा आणत असताना गानेरड्या उंटावरती राजांना बसवलं. साखळदंडानं बांधलेलं त्यांचं शरीर कुणीतरी यायचं, तो साखळदंड ओढायचा. साखळदंड ओढल्यानंतर रक्ताची चिळकांडी शरीरातून बाहेर पडायची. कुणीतरी यायचं, राजांच्या अंगावरती मलमूत्राभिष्टा टाकायचं. कोणीतरी यायचं, त्या उंटाची शेपटी ओढायचं. उंटाची शेपटी ओढली की उंट चवताळायचा. चवताळला की राजांच्या शरीराला यातना व्हायच्या. त्रिवेणी संगमावरती आणल्यानंतर सजेची अंमलबजावणी होती. राजांची जीभ त्यांच्या मुखापासून वेगळी करायची. हमशी हातामध्ये पकड घेऊन आला आणि आता राजांची जीभ काढायची. जबडा उघडायला लागला, जबडा उघडायला तयार नाही. डोक्यावरती दाब दिला, जबडा उघडायला तयार नाही. अरे उघडालच कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदात हे आमच्या अवकात सांगणारा छावा आहे. अरे जबडा उघडल तरी कसा? पण हमशी हुशार. राजांचं नाक दाबलं, श्वासासाठी घुसमट सुरू झाली. आणि जशी घुसमट सुरू झाली तसं राजांचा जबडा उघडला गेला. पकडली जे पकडेमध्ये कचकन बाहेर ओढून काढली. समोर वळवळ करत पडली होती. अरे ज्या मुखातून जयघोष बाहेर पडला हर हर महादेवचा, ज्या मुखातून जयघोष बाहेर पडला जय भवानी जय शिवाजीचा, ती राजांची जीभ कायमची त्यांची मुखापासून वेगळी करण्यात आली. कुणीतरी यायचं, अंगावरचं कातडं कातडं सोडून काढायचं, त्याच्यावर मिठाचं पाणी चोळायचं. कुणीतरी यायचं, शरीराचे तुकडे तुकडे करायचे, कोल्या कुत्र्या की झाडांना नेऊन खायला घालायचे. अरे हिंदवी स्वराज्याचा धाकटा छत्रपती आहे. एकदा म्हटले असते माझं हिंदवी स्वराज्य आणि माझा धर्म मी सोडायला तयार आहे, कोण होतं राजांना विचारणार? क्षणार्धात राजांनी स्वतःची सुटका करून घेतली असती, पण सहन करत राहिला छावा तुमच्या आमच्या हिंदू धर्माकरता. त्यांना रथमौरंग्यानं राजांचं शिर उडवलं, भाल्याला लावलं आणि अख्ख्या वडू बुद्रुक तुळापूरच्या पंचक्रोशीतून राजांच्या मुंडक्याची गुढी उभारली आणि धिंड काढली. राजांच्या रक्ताचा एक थेंब इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये पडला. दादा पवित्र झाली इंद्रायणी माता धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या रक्ताच्या थेंबा थेंबानं. बातमी रायगडावरती कळाली महाराणी येसुराणी सरकारांना. राणी साहेब, आपले राजे आपल्याला कायमचे सोडून गेले. अरे जगाच्या पाठीवरती एकमेव अशी महाराणी आहे जिनं स्वतःचा पती गेल्याच्या नंतर स्वतःच्या हातानं स्वतःचं कुंकू पुसलं आणि आपल्या धाकट्या दिराला जिने सिंहासनावरती बसवलं आणि स्वतःच्या मुलाला आणि स्वतःला मोगलांच्या कैदेमध्ये ढकलून दिलं. अशी एकमेव महाराणी या भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्या महाराणी येसुराणी सरकार. अशी पत्नी जर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये असेल तर ती पत्नी निश्चितपणे तुमच्या आमच्या सुखाचं साधन होते. त्यामुळे आयुष्यामध्ये पत्नी असावी तर ती महाराणी येसुराणी सरकारांसारखी असावी.
दादा तिसरं अनेकांना वाटतं आमच्या आयुष्यामध्ये आमच्या पोटी जन्माला आलेली मुलं आणि आमचे अपत्य आमच्या सुखाचं साधन होतील. तुमची पोरं तुमच्या सुखाचं साधन निश्चितपणे होतात, पण त्याच्याकरता ती अपत्य मौली ज्ञानोबरायांसारखी, संत सोपान काकांसारखी, निवृत्ती दादासारखी, मुक्ताईसारखी कन्यापोटी जन्माला यावी लागते. संत जनाबाईंसारखे पुत्रपोटी जन्माला यावे लागतात. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांसारखा पुत्रपोटी जन्माला यावा लागतो. दादा आपली मुलं आपल्या सुखाचं साधन होण्याकरता छत्रपती शिवरायांसारखा पुत्रपोटी जन्माला यावा लागतो. छत्रपती शिवरायांनी दोनच गोष्टी केल्या. ज्या मातेच्या पोटी जन्माला आलो त्या मातेचं स्वप्न पूर्ण केलं, आणि ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्या मातीचं रक्षण केलं. आजच्या आमच्या पोरांनी हेच करावं. आपल्याला जर वाटत असेल आमची पोरं आमच्या सुखाचं साधन व्हावी, तर त्याच्याकरता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं रत्नपोटी जन्माला यावं लागतं. अरे वयाच्या 9व्या वर्षी स्वतःच्या पोटचं पोर शत्रूच्या गोटामध्ये पाठवण्याकरता फक्त छत्रपती शिवराय व्हावं लागतं. आणि वयाच्या 9व्या वर्षी आपल्या पितानं निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी त्या औरंगजेबाच्या तवडीमध्ये राहण्याकरता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुम्हा आम्हाला व्हावं लागतं. अशी पुत्र जर आमच्या पोटी जन्माला आले तर अशी पुरं निश्चितपणे तुमच्या आमच्या सुखाचं साधन होतात. दादा पोटी नरवीर तानाजी मालुसरेंसारखं रत्नपोटी जन्माला यावं लागतं. अशी पोरं तुमच्या आमच्या सुखाचं साधन होतात. ऐका, तुम्हाला जर शिवचरित्र ऐकायची इच्छा असेल तर तानाजी मालुसरे 2 मिनिटांमध्ये सांगून जाईल. नसेल तर आपण पुढं सरकूयात. काय म्हणणं आहे तुमचं? ऐकायचं? विठ्ठल विठ्ठल लाल महालाच्या सदरेवरती मासाहेब जिजाऊ उभ्या होत्या. चिंताग्रस्त अवस्थेमध्ये होत्या, काळजीमध्ये होत्या. सकाळ झाली. राजे शिवछत्रपती आई भवानीचं दर्शन घेऊन आऊसाहेबांना मुजरा करण्याकरता आले. मुजरा केला, परंतु आऊसाहेबांचं लक्ष नव्हतं. राजे विचारतात, आऊसाहेब कशाची चिंता करतात, कशाची काळजी करतात? आऊसाहेबांना समोर असणाऱ्या कोंढाण्याकडे बोट केलं आणि सांगितलं, राजे आजही तो कोंढाणा आम्हाला खुणावतोय. आऊसाहेब तुम्ही आणि तुमच्या शिवबानं या स्वराज्याचा घाट घातलाय, स्वराज्य निर्मितीला घेतलंय, पण मला त्याच्यापासून का बाजूला ठेवलंय? मला तुमच्या पदराच्या छत्रछाई खाली घ्या. आजही तो कोंढाणा आम्हाला खुणावतोय. आपल्या आईचे विचार राजा शिवछत्रपतींनी ऐकले आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता राजा सत्रेवरती आले. मराठ्यांची बैठक बसली गेली. विडा ठेवण्यात आला. अरे कोण कुच करणार कोंढाण्यावरती? त्या काळामध्ये एक एक मावळा मृत्यूशी स्पर्धा करत होता. येसाजीनं पुढे यावं, येसाजीनं सांगावं, राजा मी जातो कोंढाण्यावरती. तेवढ्यात बाजीनं यावं, बाजीनं सांगावं, राजा आम्ही जातो कोंढाण्यावरती. एवढ्यात कोंढाजीनं यावं, कोंढाजीने सांगावं, ऐ बाजी आम्ही जातो, आम्ही लढतो. एवढ्यात तानाजीनं यावं आणि सांगावं, ऐ कोंढाजी आत्ता डाव आपला, आपण जाणार, आपण लढणार. एक एक मावळा त्या काळामध्ये मृत्यूशी स्पर्धा करू लागला. विडा उचलला तानाजी मालुसरेनं, परंतु राजा जाणता राजा होता. राजानं सांगितलं, ताना अरे तुझ्या लेकराचं लग्न आहे, तुझ्या रायबाचं लग्न आहे, तू तुझ्या लेकराचं लग्न पार पाड. अरे कोंढाण्याची जबाबदारी आमच्यावरती सोड. कोंढाणा आमच्या आऊसाहेबांचं स्वप्न आहे आणि उद्याचा सूर्योदय होण्या अगोदर कोंढाणा स्वराज्यामध्ये येईलच. पण तोही मावळा होता दादा. अरे आता सारे कावळे झाले. अरे बेवडे पिऊन शिवजयंती साजरी करणारी पोरं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. तो पावळा होता. या तानाजी मालुसरेनं सांगितलं, नाही राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. विडा उचलला तानाजी मालुसरेनं, पण छत्रपती शिवरायांनी तानाजी मालुसरेला छातीला लावलं आणि राजे सांगतात, ताना तुझ्या सारखी माणसं म्हणून हिंदवी स्वराज्य आज दिमाखात उभा आहे. या तानाजी मालुसरेनं 300 मावळ, एक मुक जनावर आणि एक 70 पास केलेलं म्हातार, कमरेमध्ये वाकलेलं, दाढी पिकलेली, मुखामधले दात बऱ्यापैकी पडत आलेले, कमरेला समशर आहे, पाठीवरती ढाल आहे. रातोरात कोंढाण्यावरती मराठे मावळे दाखल झाले. रात्रीचा दुसरा प्रहर होता. मशाली पेटल्या गेल्या आणि एकच गर्जना झाली, हर 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 महादेवची गर्जना झाली. खचाखच तलवारी वाजू लागल्या, रक्ताचे पाठ व्हायला लागले, प्रेताचे खच पडू लागले, बकरी कापावी तसे मुघल कापले जाऊ लागले. परंतु मराठ्यांचं दुर्दैव, त्या मुघलांची चक्री करणारा हिंदू सरदार उदयभान राठोड नावाचा आमच्या तानाजी मालुसरेवरती चाल करून गेला. तानाजी मालुसरेला ढायला लागला, खनखन तलवारी वाजायला लागल्या. पण मराठ्यांचं दुर्दैव, त्या मुघलांची चक्री करणारा उदयभान नावाचा हिंदू सरदार तानाजी मालुसरेवरती चाल करून गेला आणि लढता तानाजी मालुसरेच्या हातातली ढाल निखळून पडली. तानाजी थांबला नाही, डोक्याचा फेटा काढला, हाताला गुंडायला. तानाजी मालुसरे रडत राहिला. पण पुन्हा एकदा मराठ्यांचं दुर्दैव, लढता तानाजी मालुसरेचा एक हात छाटला गेला. बघता तानाजी मालुसरेचा दुसराही हात छाटला गेला आणि तिसरा वार तानाजी मालुसरेच्या छातीवरती लागला आणि तानाजी मालुसरे कोंढाण्याच्या
मातीत पडला, आपला सरदार पडला, आपला सरदार मेला हे बघून मराठी मावळे मागे फिरायला लागले. पण जसा तानाजी मालुसरे मातीत पडला, हा तानाजी म्हणतोय, हे आई जगदंबे, हे मातृभूमी, अगं सांग माझ्या राजाला. हा तानाजी मातीत पडला, परंतु मातीसाठी पडला. आणि तानाजी मालुसरेनं शेवटचा श्वास घेतला. ते भयभीत झालेले मावळे जसे मागे फिरायला लागले, त्या सरशी तानाजीचा धाकटा भाऊ सूर्याजी उभा आला. हा सूर्याजी म्हणतो, अरे भेकडाची औलाद, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि माघारी काय फिरता. पण तरी देखील ते भयभीत झालेले मावळे थांबले नाही, मागे फिरायला लागले. त्या सरशी ते 70 पास केलेलं म्हातारं, ते 70 पास केलेलं म्हातारं पुढे आलं आणि त्या 70 पास केलेल्या म्हाताऱ्यानं सांगितलं, अरे भेकडाची औलाद, जायचंय तर जा, मी मागे फिरणार नाही, मी या सरदाराला पुरून उरतो. हे 70 पास केलेलं म्हातारं त्या उदय भानाच्या अंगावरती चाल करून गेलं आणि त्या उदय भानाच्या नरडीचा गोट घेऊन थांबलं. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे शेलार मामा. आजही आम्ही म्हणतो, गड आला आणि सिंह गेला, परंतु त्याच्यामध्ये मोलाचा वाटा माझ्या शेलार मामांचा आहे. अशी रत्न जर या स्वराज्यामध्ये जन्माला येत असतील तर त्या आई बापांना निश्चितपणे म्हणावं, आमच्या पोटी जन्माला येणारी आमची अपत्य, आमच्या पोटी जन्माला येणारी आमची मुलं, ह्या मुलांच्या मुळे आम्हाला सुख मिळालं. विठ्ठल विठ्ठल.